Brought to you by TechnoSpark 20 series smartphones. I'm superhuman. आज आपण आहोत बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये. इथलं तापमान आहे 41 ते 42 अंश सेल्सिअस इतकं. महत्वाचं आहे ते म्हणजे इथं मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीची लढत पाहायला मिळणार की ऐन मोक्यावर हिंदुत्वाचा मुद्दा हा तापणार हे बघणं इंटरेस्टिंग राहणार आहे. नमस्कार, मी हर्षदा परब. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामधली ही जी लढत आहे ती प्रामुख्यानं शिंदे वर्सेस ठाकरे किंवा शिवसेना वर्सेस शिवसेना अशी लढत म्हणून या लोकसभा मतदारसंघाकडे सध्या पाहिलं जात आहे. त्याचं कारण आहे ते म्हणजे प्रतापराव जाधव जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे इथले उमेदवार आहेत. दुसरीकडे आहेत ते म्हणजे ठाकरे गटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर, तसंच वसंत मगर हे वंचित बहुजन आघाडीचे इथले उमेदवार आहेत. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे रविकांत तुपकर इथनं अपक्ष उमेदवारी करत आहेत. या लोकसभा मतदारसंघामध्ये जर आपण पाहिलं तर महायुतीची ताकद सर्वाधिक आहे. कशा पद्धतीनं ही ताकद आहे हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आहेत. संजय गायकवाड यांनी तर इथनं आपला उमेदवारी अर्ज सुद्धा दाखल केला होता, त्यांनी तो मागे घेतलेला आहे. चिखली मतदारसंघामध्ये भाजपच्या आमदार श्वेता महाले आहेत. सिंदखेड राजा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार राजेंद्र शिंगणे आहेत. महत्वाचं आहे ते म्हणजे प्रतापराव जाधव आणि राजेंद्र शिंगणे यांच्यामध्ये लढत झाली होती आणि जर आता पाहिलं तर तेच प्रतापराव जाधव आणि राजेंद्र शिंगणे आता एका युतीमध्ये आहेत, ते महायुतीमध्ये आहेत आणि त्याचा फायदा हा प्रतापराव जाधवांना होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. तर मेहरकर मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे आमदार आहेत संजय रायमुलकर. खामगाव विधानसभा मतदारसंघात, जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा भाजपची शक्ती आहे, कारण इथं आमदार आहेत संजय कुटे. त्यामुळे जर बुलढाणा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने विचार केला तर इथं महायुतीची ताकद आहे. महायुतीच्या बाजूनं साहीच्या साही विधानसभा मतदारसंघ आहेत किंवा तिथले आमदार आहेत, म्हणून कुठेतरी ही ग्राउंडवरची ताकद ही एक प्रकारे प्रतापराव जाधवांना मिळू शकते असं म्हटलं जात आहे. प्रत्यक्षात आपण काही पत्रकारांशी बोललो होतो, त्यांच्या म्हणण्यानुसार जर आपण पाहिलं तर प्रतापराव जाधव हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असले तरी सुद्धा त्यांना मतं मागण्यासाठी भाजपचा किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आधार घ्यावा लागतोय. त्यामुळेच इथे कुठेतरी भाजपची ताकद आहे आणि भाजपचा हा मतदारसंघ आहे म्हणूनही याच्याकडे पाहिलं जातं. भले प्रतापराव जाधव हे मागच्या 3 टर्म जिंकून आले असले तरी सुद्धा यंदा यावेळेस जेव्हा ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत भाजपकडनं त्यांना मदत होईल या भरोशावर ते निवडणुकीच्या रिंगणात असल्याचं म्हटलं जात आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे की हिंदुत्वाचा मुद्दा म्हणूनच या लोकसभा मतदारसंघामध्ये समोर येऊ शकतो, अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये येऊ शकतो असं सुद्धा म्हटलं जात आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे सध्या रविकांत तुपकर हे जे अपक्ष आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे शेतीचे मुद्दे आहेत ते इथं लागू शकतात किंवा ते इथं सध्या तरी चर्चेमध्ये आहेत. हा, पण त्यांच्या म्हणण्यानुसार सुद्धा शेवटच्या टप्प्यामध्ये हिंदुत्वाचा मुद्दा येऊ शकतो असं त्यांचं देखील म्हणणं आहे. दुसरीकडे नरेंद्र खेडेकर जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की इथं हिंदुत्वाचा मुद्दा आला तरी सुद्धा महाविकास आघाडीचे किंवा ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून त्यांना विशेष फरक पडणार नाही, कारण हिंदुत्वाचा मुद्दा काही त्यांनी सोडलेला नाहीये. हा, पण त्यांचं हिंदुत्व हे सर्वसमावेशी आहे, सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारं हिंदुत्व आहे असं नरेंद्र खेडेकर म्हणत आहेत. आजच आपल्याला इथं जेव्हा आपण नरेंद्र खेडेकर यांच्या रॅलीच्या आधी त्यांच्याशी बातचीत केली तेव्हा तिथनं नितीन देशमुख भेटले होते. नितीन देशमुखांचं सुद्धा असं म्हणणं आहे ते म्हणजे की इथं शिवसेनेची ताकद आहे. शिवसेनेतले खासदार किंवा आमदार हे कोणा एका बरोबर गेले म्हणजे काही शिवसेना गेली नाही. इथली जी ग्राउंडची शिवसेना आहे ती अजूनही नेतृत्वाबरोबर म्हणजे ठाकरेंबरोबर आहे आणि त्याचा फायदा हा निवडणुकीमध्ये होताना पाहायला मिळेल. नरेंद्र खेडेकर यांचं सुद्धा असं म्हणणं आहे ते म्हणजे की जे मतदान होईल किंवा ज्या दिवशी रिझल्ट लागेल त्या दिवशी तुम्हाला सगळी गणितं लक्षात येतील. याचं कारण सांगताना नरेंद्र खेडेकर किंवा मग ज्या पद्धतीनं नितीन देशमुख बोलत आहेत त्यानुसार प्रतापराव जाधव यांच्या निवडणुकीसाठीची रणनीती हे कार्यकर्ता म्हणून नरेंद्र खेडेकर ठरवत आलेले आहेत आणि आता जेव्हा ही रणनीती पुन्हा एकदा त्यांच्या निवडणुकीसाठी ते ठरवणार आहेत, कुठेतरी प्रतापराव जाधव हे कशा पद्धतीने खेळू शकतात हे त्यांना माहिती आहे, कशा पद्धतीने त्यांची रणनीती असू शकते हे त्यांना माहिती आहे. आणि म्हणूनच नरेंद्र खेडेकर यांच्या दृष्टीनं त्यांच्यासाठी प्रतापराव जाधवांचं कार्यकर्ता राहणं हे काहीच्या प्लस पॉइंट असल्याचं त्यांचं आणि नितीन देशमुखांचं म्हणणं आहे. इथं सातत्यानं ज्या पद्धतीनं चर्चा होते आहे त्या चर्चेनुसार एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे उद्या खामगाव लोकसभा मतदारसंघामध्ये होणारी ठाकरेंची
जी सभा आहे ती याच खामगाव लोकसभा मतदारसंघामध्ये किंवा ज्या मैदानावर उद्या सभा होणार आहे त्याच मैदानावर कधी काळी प्रतापराव जाधवांसाठी ठाकरेंनी सभा घेतली होती आणि प्रतापराव जाधवांना मतदान करा अशी सूचना जी आहे किंवा अशी मागणी जी आहे, अशी जी विनंती आहे ती मतदारांना केली होती. आणि आता पुन्हा त्याच खामगावमध्ये त्याच मैदानावर ठाकरेंची होणारी जी सभा असणार आहे त्या सभेमध्ये प्रतापराव जाधवांना मतदान करू नका असं आवाहन हे ठाकरे करणार आहेत. आणि त्या दृष्टीनं मतदारांमधला शिवसैनिकांमधला एक संभ्रम असेल जो पाहायला मिळू शकतो असं सुद्धा पाहायला म्हटलं जात आहे. खरं पाहायला गेलं तर या दृष्टीनं जेव्हा आपण नरेंद्र खेडेकर किंवा मग नितीन देशमुख यांच्याशी बोललो तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे लोकांना पूर्णतः कल्पना आहे की नेतृत्व कोण आहे आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भातला अडसर येणार नाही. जी गद्दारी केली गेलेली आहे त्याचं फळ हे प्रतापराव जाधवांना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळू शकतं असं नितीन देशमुख आणि नरेंद्र खेडेकर म्हणताना पाहायला मिळत. थोडंसं येऊयात ते म्हणजे राजकीय समीकरणांच्या अनुषंगानं. जसं अगदी सुरुवातीला सांगितलंय त्याप्रमाणे महायुतीची इथं ताकद आहे, पण जर दुसरीकडे पाहायला गेलं तर एक प्रकारे हिंदुत्वाचा मुद्दा आल्यानंतर निवडणूक बदलू शकते. दुसरीकडे प्रतापराव जाधव हे कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावानं इथं मतं मागतायत याचा सुद्धा फरक पडू शकतो. विशेषत्वानं शिवसैनिकांकडनं मतदान करताना हा मुद्दा लक्षात घेतला जाऊ शकतो की एक शिवसैनिक भाजपचे जे नेतृत्व आहे त्यांच्या नावानं इथं मतदान मागतं आहे याचा परिणाम इथं होऊ शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे इथले 4 जे उमेदवार आहेत ते मराठा आणि एक उमेदवार जो आहे तो ओबीसी आहे. वसंत मगर हे वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत ते ओबीसी आहेत असं सुद्धा म्हटलं जात आहे. ते म्हणजे की इथे वसंत मगर यांना उमेदवारी देऊन अकोल्यामध्ये कुठेतरी माळी मतं जी आहेत ती आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न हा प्रकाश आंबेडकरांनी केलेला आहे आणि कुठेतरी याचा फायदा वसंत मगर यांना होईल, त्यांना मतदान सुद्धा होईल. पण वसंत मगर हे काही निवडणुकीच्या या रेसमध्ये शर्यतीमध्ये असणार नाही तर 1 ते 1.5 लाखाची जी मतं आहेत ती त्यांना कशीही करून मिळू शकतात असा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर रविकांत तुपकर यांच्याबद्दल असं म्हणण्यात येत आहे ते म्हणजे रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार आहेत. अपक्ष उमेदवार असले, शेतकऱ्यांसाठी त्यांनी काम केलं असलं तरी सुद्धा शेतकरी आंदोलनामधला एक प्रमुख चेहरा म्हणून आजही त्यांच्याकडे पाहिलं जात नाही राज्यात किंवा देशात. पण बुलढाणा लोकसभा मतदारसंघ किंवा बुलढाण्यामध्ये ते एक शेतकरी आंदोलनाचे चेहरा आहेत आणि महत्वाचं आहे ते म्हणजे शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेलं काम सुद्धा लोकांनी लक्षात घेतलेलं आहे. पण त्यांना कुठेतरी त्यांचं असलेलं जे चिन्ह आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे अडसर निर्माण होऊ शकतील कारण नवीन चिन्ह घेऊन ते या लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. दुसरं जर आपण पाहिलं तर मशाल वर्सेस धनुष्यबाणाचा जेव्हा विचार केला जातो म्हणजे नरेंद्र खेडेकर यांच्याकडे असलेलं मशालचं चिन्ह जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं प्रतापराव जाधव त्यांच्याकडे असलेलं धनुष्यबाणाचं चिन्ह जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवली तर कुठेतरी ठाकरेंच्या सभेनंतर गोष्टी बदलू शकतात आणि फायदा होऊ शकतो नरेंद्र खेडेकर यांना म्हटलं जात आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे शिवसेनेमधली झालेली ही जी फूट आहे त्या फुटीमुळे त्याची झालेल्या चर्चेमुळे जे मतदार आहेत त्यांना जी ठाकरेंची निशाणी मशाल आहे ती माहिती आहे असं सुद्धा काही पत्रकारांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे चिन्हाचा जो मुद्दा आहे तो फारसा इथं फटका देणारा ठरणार नाही असं सुद्धा म्हटलं जात आहे. आणि महत्वाचं आहे ते म्हणजे काही पत्रकारांनी असं सुद्धा सांगितलं वसंत मगर असतील, प्रतापराव जाधव असतील किंवा मग नरेंद्र खेडेकर असतील कधी ना कधी शिवसेनेशीच किंवा प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर हे शिवसेनेशी जोडलेले तर वसंत मगर कधीतरी आयुष्यात शिवसेनेशी जोडले गेलेले आहेत आपल्या राजकीय करिअरमध्ये म्हणून कुठेतरी हे 3 शिवसैनिक निवडणुकीच्या रणांगणात आहे असा विचार करण्यात येतो आहे. पण असं जरी असलं तरी शिवसैनिक म्हणून जी मतदान आहे किंवा शिवसैनिक म्हणून जे मतदान करतील ते नरेंद्र खेडेकर किंवा प्रतापराव जाधव अशांनाच मतदान करू शकतील असं सुद्धा म्हटलं जात आहे. दुसरा राहिला महत्वाचा मुद्दा ते म्हणजे इथनं काँग्रेसचा उमेदवार नसल्यामुळे मुस्लिम मतं जी आहेत ती कोणाच्या बाजूने जातील असा विचार करण्यात येतो आहे. अपक्ष उमेदवार असलेले रविकांत तुपकर असतील किंवा मग ठाकरेंचे उमेदवार नरेंद्र खेडेकर असतील यांच्याकडे ही मतं जाण्याची शक्यता आहे आणि म्हणूनच कुठेतरी हिंदू मतं जी आहे ती प्रतापराव जाधवांच्या बाजूने एकवटली जातील असं इथल्या काही पत्रकारांचं म्हणणं आहे.
आता मराठा वर्सेस ओबीसी हा वाद इथं पाहायला मिळेल का? तर याही पेक्षा, जातीच्या राजकारणापेक्षा धर्माचं किंवा हिंदुत्वाचं जे राजकारण आहे ते इथे बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अधिक पाहायला मिळू शकतं असं म्हटलं जात आहे. पण विकासाचा मुद्दा इथं काहीसा मागे पडू शकतो असंही म्हटलं जात आहे. कारण कुठेतरी इथल्या लोकांच्या मानसिकतेवर हा परिणाम सुद्धा आहे. ते म्हणजे की कशा पद्धतीनं हा जिल्हा मागास आहे. या जिल्ह्यासाठी फारसं काही केलं गेलेलं नाहीये ही गोष्ट मान्य असली तरी सुद्धा केंद्राच्या योजनांच्या ऐवजी इथल्या स्थानिक उमेदवारांचे चेहरे लक्षात घेऊन इथं मतदान होऊ शकतं, होत आलेलं आहे असं सुद्धा इथले पत्रकार आपल्याला सांगतायत. आणि एक महत्वाचा मुद्दा इथल्या पत्रकाराने सांगितलेला ते म्हणजे की हा जिजाऊंचा जिल्हा म्हणून याच्याकडे पाहिलं जातं, मातृतीर्थ म्हणून पाहिलं जातं. पण आजवरच्या काळामध्ये इथं एकही महिलेला खासदारकीसाठीची उमेदवारी दिलेली नाहीये. ही काहीशी त्रासाची गोष्ट आहे आणि याचा भविष्यामध्ये विचार केला गेला पाहिजे असं सुद्धा म्हटलं जात आहे. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये कुठेतरी रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार असले तरी रेसमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. अर्थात नरेंद्र खेडेकरांनी विचारलंय त्यानुसार की ते दुसऱ्या नंबरसाठी रेसवर आहेत की तिसऱ्या नंबरसाठी रेसवर आहेत असा सवाल त्यांनी केलेला आहे. रविकांत तुपकर यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की प्रतापराव जाधव यांना त्यांचं आव्हान आहे किंवा प्रतापराव जाधवांची लढत जी आहे ती रविकांत तुपकर यांच्याशी आहे. पण कशा पद्धतीची लढत आहे, ही दुसऱ्या क्रमांकाची आहे की तिसऱ्या क्रमांकाची लढत आहे असा सवाल जेव्हा नरेंद्र खेडेकर विचारतायत याच अनुषंगानं ते आपल्या निवडणुकीसाठी किंवा या येत्या निवडणुकीसाठी बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आक्रमक किंवा एक प्रकारे कॉन्फिडंट असल्याचं पाहायला मिळतं आहे. पण त्याचबरोबर प्रतापराव जाधव यांच्याबद्दल बोलत असताना कुठेतरी 3 टर्म ज्या पद्धतीनं त्यांनी उमेदवारी मिळवून त्यांना यश मिळालेलं आहे, चौथ्यांदा पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहे. आणि महत्वाचं म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं अनेकांची जी उमेदवारी कापली गेलेली आहे असं असताना सुद्धा प्रतापराव जाधव यांना चौथ्यांदा उमेदवारी मिळालेली आहे. त्यांचा 7च्या 3 निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने लीड वाढलेला आहे, चौथ्या निवडणुकीमध्ये सुद्धा लीड वाढण्यासाठीचे प्रयत्न हे त्यांना करावे लागतील किंवा तशा पद्धतीची लीड त्यांना मिळते का हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. थोडक्यात पाहायला गेलं तर ठाकरे वर्सेस शिंदे किंवा मग शिवसेना वर्सेस शिवसेना या लढाईमध्ये कुठेतरी प्रतापराव जाधवांसमोर आव्हान असणार आहे ते म्हणजे लीड टिकवण्याचं किंवा हे लीड वाढवण्याचं. आणि दुसरीकडे नरेंद्र खेडेकर यांच्या समोर आव्हान असणार आहे ते म्हणजे की नवीन चिन्हासह ज्या पद्धतीनं ते निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत, एका शिवसैनिक वर्सेस शिवसैनिक असा जेव्हा ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये सामना करणार आहेत त्यावेळेस शिवसैनिकांना आपल्या बाजूने वळवण्यासाठीचा कशा पद्धतीने ते प्रयत्न करतात हे इंटरेस्टिंग राहणार आहे. आणि महत्वाचं म्हणजे रविकांत तुपकर ज्या पद्धतीने दावा करतायत त्या पद्धतीने ते रेसमध्ये तरी आहेत का हे देखील बघणं उत्सुकतेचं असणार आहे. अर्थात त्यासाठी आपल्याला वाट पाहावी लागणार आहे ती म्हणजे ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवसासाठीची आणि त्यानंतर काउंटिंगच्या साठीची. आत्ता इथं थांबतो आहोत. तापमान जे आहे ते काहीसं कमी झालेलं आहे पण तरी सुद्धा येत्या काळामध्ये राजकीय वातावरण इथलं वाढू शकतं असं देखील म्हटलं जात आहे. कॅमेरामन मंगेश आमरेसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.